गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर बरंच चर्चेत आहे। आधी कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा कंपनीचा वाद, तर आता कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदणी गावातील महादेवी हत्तीणीचं प्रकरण। गेली 35 वर्ष शिरोळमधील नांदणी गावात असणारी ही महादेवी हत्तीण सोमवारी रात्री गुजरातकडे रवाना झाली। यावेळी तिची पाठवणी करताना गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं मठाची याचिका फेटाळून लावली आणि हत्तीणीला नांदणीतील गावकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला। गावातील प्रमुख मार्गावरून ग्रामस्थांच्या उपस्थितीत हत्तीणीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। या महादेवीचं गुजरातच्या वनतारा येथे स्थलांतर झाल्यानंतर सोशल मीडियासह आता सर्वच माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। दरम्यान एका मराठी अभिनेत्रीनं या संदर्भात राजकीय नेत्यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे। ही पोस्ट नेमकी काय आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवल्यानंतर अनेक जण तिला परत आणण्याची मागणी करत आहेत। मराठी मनोरंजन सृष्टीतूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। बिग बॉस मराठी फेम धनंजय पवार यानं देखील याबद्दल व्हिडिओ शेअर करत आमची महादेवी हत्तीण आम्हाला परत द्या अशी भावनिक साद घातली होती। यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीनं या संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे। मराठी अभिनेत्री आरती सोळंकी हिनं तिच्या इंस्टाग्राम वरती एक स्टोरी पोस्ट केली आहे। त्यामध्ये तिने म्हटलंय की इतर वेळी उद्योगधंदे महाराष्ट्रातून गुजरातला जातात तेव्हा त्यावर नको तितकं राजकारण होतं, आवाज उठवला जातो। मग जेव्हा आपल्या माधुरीला नेलं, आता कुठे गेले ते सगळे? बहुतेक ती हत्तीण मतदान करत नसेल किंवा नेमकी ती कुठल्या पक्षाची आहे हे कळत नसल्यामुळे कोणीही बोलत नसावं, अशा खोचक शब्दात आरती सोळंकीनं या सगळ्या प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे। दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून स्थानिक गावातील ग्रामस्थ, भाविक आणि जैन समाजानं जिओच्या सिमवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। या आगळ्या वेगळ्या निषेध आंदोलनाचं लोण कोल्हापूरसह सीमावर्ती भागातही पसरलंय आणि त्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे। एकीकडे गावकऱ्यांकडून हा निषेध सुरू आहे, तर दुसरीकडे आता कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील या संदर्भात आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे। या संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।